काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुण्यामध्ये आता पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातनं विसर्ग कमी झाल्यानं पूरस्थिती ही नियंत्रणात। पुण्यातल्या सिंहगड परिसरातील एकता नगरमधील वीज अजूनही खंडितच। पिण्यासाठी पाणीही नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल। महानगरपालिकेकडून सफाईचं काम सुरू। पुण्यातलं पुराचं पाणी ओसरलं, मात्र नुकसानाचं भीषण वास्तव उघड। पुरामुळे नागरिक आणि दुकानदारांचं मोठं नुकसान। नुकसानाची दखल पालिका प्रशासन केव्हा घेणार, नागरिकांचा सवाल। पर्यटन नगरी लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 239 मिलीमीटर पाऊस। लोणावळ्यात 1 जूनपासून तब्बल 3210 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्यामध्ये काल मुसळधार पावसानंतर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट। कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर। आज आणि उद्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी। सांगलीतल्या कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर। कर्नाळ रस्ता पाण्याखाली, तर पलूसमधील भिलवडी भुवनेश्वरवाडी गावांचा संपर्क तुटला। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी। कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाचा निर्णय। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं धरणाचे वक्र दरवाजे उघडले। कोयना धरणातनं 30,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। सांगलीतल्या कृष्णा नदी काठावरच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये पाणी। सांगली पालिका क्षेत्रातील एकूण 710 लोकांचं स्थलांतर। रात्रीपासूनच मुंबई शहरासह उपनगर आणि वसई विरारमध्ये देखील पावसाची विश्रांती। रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक सुरळीतपणे सुरू। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधला पाणी साठा आता 71%, तर 4 जलाशयांमध्ये 100% पाणी साठा। कोल्हापुरातल्या शाहूपुरीच्या कुंभार गल्लीमध्ये जयंती नाल्याचं पाणी शिरलं। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 44 फुटांवर। राधानगरी धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडले। कोल्हापुरात पूरस्थिती कायम। पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत चालल्यानं एनडीआरएफ टीम सतर्क। गरज पडल्यास आणखी एक टीम बोलावली जाणार। पालघरमधील धामणी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडले। 3283 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये पुढचे काही तास मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई महानगर परिसरांमधल्या पावसाची सद्यस्थिती सामान्य। मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेजेस नियमित सुरू राहतील, मुंबई पालिकेचे आदेश। रायगडला रेड अलर्ट जारी। पुढचे काही तास रत्नागिरीमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याची माहिती। मुसळधार पावसामुळे रायगड आणि रत्नागिरीमधील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश जारी। सातारा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट। जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस। सुरक्षितता म्हणून साताऱ्यातले सगळे धबधबे पर्यटनासाठी बंद। प्रशासनाचा निर्णय। अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील 1ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आज सुट्टी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचाही असाच निर्णय। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। जगबुडी नदीची पाणी पातळी 9 मीटरवर। शहरातल्या विविध भागात पुराचं पाणी। ग्रामीण रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर परिणाम। साताऱ्याच्या कण्हेर धरणातील पाण्याचा प्रवाह वाढला। स्मशानभूमीत शिरलं पाणी। अंत्यविधीसाठी असलेलं अग्निकुंड पाण्याखाली। काल दिवसभर वसई विरारला पावसानं झोडपलं। विरारमधल्या अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलं नसल्यानं नागरिकांची अजूनही तारांबळ। कल्याण अहमदनगर मार्गावरची वाहतूक 24 तासांपासून बंद। रायता पुलावर पाणी। संरक्षण लोखंडी जाळीसह रस्ता वाहून गेल्यानं बंद।
नंदुरबारमधल्या नवापूर नदीला पूर, अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या नेसू आणि सरफनी नदीला पूर. धायटा परिसरातल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली. खांडबारा डोगेगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प. नवापूरमधील कोडदे गावाजवळ रेल्वे रूळ पाण्याखाली. सुरत भुसावळ रेल्वे ठप्प. जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. नवापूर तालुक्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. शाळांना प्रभारी तहसीलदारांनी जाहीर केली सुट्टी. पुरामुळे वाहनांचं नुकसान होऊ नये म्हणून कोल्हापूरच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपली वाहनं सुरक्षित स्थळी हलवली. खानविलकर पंप इथून जवळपास पोलीस मुख्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 12% वाढ. धरणाचा पाणीसाठा आता 79%. भंडाऱ्यामध्ये 239 गावांना पुराचा फटका. 18,000 हेक्टरवरच्या शेतपिकांचं नुकसान. सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी आणि लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान. पूरग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई द्या. आमदार नरेंद्र भोंडेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. परभणीहून नांदेडला जाणाऱ्या एसटी बसमध्ये अनेक ठिकाणी गळती. गळक्या बसमधूनच नागरिकांचा प्रवास. आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाकडनं पुन्हा एकदा हायकोर्टात धाव. तातडीच्या सुनावणीसाठी विनंती. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका. आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंची विनंती. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप. शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ. 2 क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्टपासून एकत्रित सुनावणी घेण्यास मुंबई विशेष सत्र न्यायालयाची तयारी. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आता आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार असल्याची याचिकाकर्त्यांची माहिती. 2 क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वीच 7 सहकारी साखर कारखान्यांकडून कोर्टात निषेध याचिका दाखल. भाजपचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटात प्रवेश करणार. पक्षप्रवेशाच्या वेळेला दिलेली आश्वासनं भाजपनं पूर्ण न केल्याचा रमेश कुथेंचा आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची रात्री 1.5 तास बैठक. राज्यातील नुकसान, पावसाच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा. आज आणि उद्या शरद पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा. आज पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार तर उद्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावणार. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंनी मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांनी भूमिका स्पष्ट न केल्यास सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मनोज जरांगेंची मागणी. मनोज जरांगेंनी पुढील उपोषण येवल्यात करावं. पुरणगाव आणि एरंडगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी. तर उपोषणाच्या सगळ्या परवानग्या आणि सेवेची जबाबदारी पुरवणार असल्याचा ग्रामसभेचा ठराव. पुढच्या 2 महिन्यात राज्यामध्ये टोकाची कटकारस्थानं होणार. जयंत पाटलांचं भाकीत. तर मेंदू काम करायचा थांबतो तेव्हा ठोकण्याची भाषा येते. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार शहरामध्ये दाखल. सत्तारांच्या समर्थकांकडून त्यांचं जोरदार स्वागत. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा दिलासा. कोकण रेल्वे मार्गावर आता आणखी 6 विशेष गाड्या. 28 जुलैपासून आरक्षण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.